अक्षय तृतीयेला पितरांची पूजा कशी करावी आणि उपाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, धर्म सेवा ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात. पितृदोष शांत करण्यासाठी पितरांची सेवा करावी. ह्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये ज्या काही अडचणी येत आहे त्या दूर होऊन तुमची अडकलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी वर्षातील अक्षय तृतीया दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. असे म्हटले जाते की ह्या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराच्या उंबरठा जो असतो त्या उंबरठ्याजवळ ते वसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. सकाळची विधी. सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. पिंडदान व तर्पण. पितरांच्या शांतीसाठी तिल तर्पण म्हणजेच तीळ आणि पाणी अर्पण करणे. उदक कुंभाचे दान. मातीच्या लहान मडक्यात पाणी भरून त्यावर खरबूज किंवा फळ ठेवून पिठाचे व कपड्याचे दान ब्राह्मणाला किंवा गरजूला करावे. अन्नदान. पितरांच्या स्मरणात ह्या दिवशी अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. पिंपळाची पूजा. पितृदोष निवारणासाठी पिंपळाच्या वृक्षावर पाणी आणि मिठाई अर्पण करून धूप दीप लावावे. दिशा. पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करावे. या दिवशी केलेले दान कधीही अक्षय म्हणजे नष्ट न होणारे राहते, म्हणून याला अक्षय तृतीया म्हणतात. पिंपळाच्या झाडाखाली पितरांच्या प्रीत्यर्थ गोड पदार्थ अर्पण केल्याने पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष कमी होतो. मातीच्या लहान मडक्यात पाणी भरून ठेवावे, त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान करावे. या व्यतिरिक्त ह्या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या दिवशी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्राह्मण, यज्ञ, पिंडदान आणि अन्नदान करावे. या दिवशी पाण्याचे मडके दान करावे. तसेच ह्या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ, दान करावे. शुभ ठरेल. दानाव्यतिरिक्त ह्या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देते. अक्षय तृतीयाचे हे उपाय पूर्वजांना प्रसन्न करतील. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा पूर्वजांशी संबंधित आहे, म्हणून अक्षय तृतीयेला तुम्ही या दिशेला 4 मुखी दिवा लावा. असे मानले जाते की अक्षय तृतीयेला हे विधी केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते. या विधीमुळे घरातील नकारात्मकता दूर होते असेही मानले जाते. अक्षय तृतीयेला गाईला हिरवे गवत खाऊ घालून तुम्ही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळवू शकता. या दिवशी जेवण बनवताना तुम्ही पहिली पोळी गायीसाठी बाजूला ठेवली पाहिजे. असे केल्याने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना समाधान मिळते. या दिवशी तुमच्या पूर्वजांचे ध्यान करताना ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. या दिवशी गरजू लोकांना मदत केल्याने पूर्वज प्रसन्न होतात. अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांचे ध्यान करत तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यास तुमच्या जीवनात धन आणि समृद्धीची विपुलता येते. या सोप्या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यास मदत होऊ शकते. असे मानले जाते की जर तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमचे जीवन स्थिर होते आणि तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागत नाही. अशा लोकांच्या कौटुंबिक जीवनात आनंद असतो. अक्षय तृतीयेला काय करावे तर अक्षय तृतीया 2026 साठी करावयाच्या गोष्टी. या दिवशी केलेल्या दानामुळे शाश्वत पुण्य प्राप्त होते, म्हणून या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, सातू, कलिंगड, पंखा, छत्री याचे दान करावे, कारण उन्हाळ्यात या वस्तूंना उत्तम दान मानले जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सोने उपलब्ध नसल्यास तुम्ही चांदीचे किंवा तांब्याचे भांडे देखील घरी आणू शकता. असे मानले जाते की ह्या दिवशी घरी आणलेली कोणतीही मौल्यवान वस्तू स्थिर राहते. जर तुम्ही नवीन व्यवसाय, गृहप्रवेश किंवा लग्नाची योजना आखत असाल तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी सुरू केलेले काम यशाची नवीन उंची गाठू शकतात.
या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करावी, तसेच आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करावे. ह्यामुळे घरातील अडथळे दूर होतात. ह्या गोष्टी चुकूनही करू नका. तर अक्षय तृतीया 2026 मधील टाळण्यासारख्या गोष्टी. तर अक्षय तृतीयेला पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका. असे मानले जाते की ह्या दिवशी पैसे उधार घेतल्याने वर्षभर कर्जाच्या समस्या निर्माण होतात आणि उधार पैसे दिल्याने घरातील संपत्ती दुसऱ्याच्या हाती जाते. जिथे शांती असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. म्हणून ह्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडणं किंवा अपमानास्पद भाषेचा वापर टाळावा. अक्षय तृतीयेला हा एक पवित्र सण आहे. म्हणून या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण यासारखे तामसिक पदार्थ चुकूनही खाऊ नका. घराचा कोणताही कोपरा, विशेषतः मुख्य प्रवेशद्वार आणि प्रार्थना कक्ष अंधारात ठेवू नका. घरात स्वच्छता राखा, कारण घाण गरिबीला आमंत्रण देते. अक्षय तृतीयेला पूजेचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होतो आणि तो दुपारी 12:20 असेल. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो, तर ती दुपारी 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करायला सुरुवात करायची आहे. न वापरलेली एक पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरत असेल ते तेल टाकायचे आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचे आणि आसन घेऊन दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते, तर दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा. त्यावर मूठभर किंवा आपण एखादी वाटीभर तांदूळ टाकायचे आणि त्या तांदूळावर न वापरलेली एक पंती घ्यायची. तुमच्या 3 पिढ्यांच्या पितरांची नाव माहीत असतील तर त्या नावाचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा आणि जर नाव माहीत नसेल तर मग तुमचं आडनाव आणि आता मला म्हणजेच आपल्याला आपल्या सासू सासऱ्यांच्या वडिलांचं नाव माहीत असेल तर तुम्ही त्यांचे नाव घ्यायचे आहेत. वडिलांचंही जेव्हा आपण घ्यायचे आहेत. जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या वेळेला ओम पितृभ्य नमः, ओम पितृभ्य नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची नावं माहीत असेल तर त्यांचे नावाचा उल्लेख करायचा. जर माहीत नसेल तर तुमचं आडनाव आणि तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांच्या वडिलांचे नाव माहीत असेल तर त्यांच्या वडिलांचे नाव घेता येतात. तुम्हाला जे माहीत असेल त्यांचे नाव घ्यायचे आहे. सर्व पितरांना नमस्कार करायचा. आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर क्षमा करा. जर तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल, समस्या असतील त्या सुटत नसतील तर त्या सुटाव्या यासाठी प्रार्थना करावी. इथून पुढे मला जशी शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझे सर्व काम पूर्ण होऊ द्या. माझा संसार सुखाचा होऊ द्या. घरामध्ये पैसा वगैरे सगळा व्यवस्थित टिकून राहू द्या. सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटते ते प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला पितृअष्टक पठण करायचे आहे. तुम्ही ही विधी करू शकणार नसाल तर तुम्ही सेम ह्याच प्रकारे सायंकाळी दिवे लागायच्या वेळेला सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.